तर कुणाची रसद घेण्याची मला गरज नाही, त्यामुळे संजय राऊतांनी वायफळ बोलू नये। सामनाच्या रोखठोकवरून काँग्रेस नेते आणि उमेदवार विकास ठाकरे यांनी राऊतांवर हल्लाबोल केलाय। गडकरींची प्रशंसा करता मग त्यांच्या सोबतच आघाडी करायची होती। काँग्रेसच्या वरिष्ठांकडे मी संजय राऊतांची तक्रार करणार असल्याचं सुद्धा विकास ठाकरे यांनी म्हटलंय। भाजपाशी त्यांचं काय दुखणं आहे, त्यांनी तिकडे निपटावं, परंतु महायुतीचा धर्म, महाविकास आघाडीचा धर्म पाळण्यासाठी जे बंधन आहे ते लावायला आहे। तर आम्हाला बोलायला का, आम्ही राऊतच्या विरोधात खूप बोलू शकतो। मला हे नाही समजत की निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही गडकरी इथले उमेदवार त्यांची प्रशंसा करत होते, त्याच्यानंतर निवडणूक झाल्यावरही त्यांचीच प्रशंसा। तुम्ही महाविकास आघाडीमध्ये आले कशाला? गडकरीसोबत दुसरा पक्ष काढून महाविकास आघाडी करायची होती। मला वाटतं त्यांनी आपल्या बोलण्यावर तालतंत्र द्यावं। नागपूरच्या विषयात त्यांना कवडीचंही माहीत नाही, नागपूरची ABCD माहीत नाही आहे त्यांना, संजय राऊतांना। मी कोणाची रसद घेण्यात काय भिकार नाही आहे। 9वं इलेक्शन लढून झालो मी। मग तुम्हाला काय भाजपात भांडणं लावायचा धंदा दिला आहे की मग काय करायचं, तुमचं एक्झॅक्ट काम काय आहे हे त्यांनी दाखवून द्यावं। आणि जर महाविकास आघाडीतला एक पक्ष अशा पद्धतीनं बोलत असेल तर त्या काँग्रेस पक्षाने आपला विचार करावा आणि यांना समज द्यावी अशी माझी मागणी राहणार आहे। मी आजच रमेश चेन्नीतलाजींना पत्र लावून या संदर्भात हे असं लिहिण्यामागचा उद्देश काय आणि मग तुम्ही का गडकरीच्या फेवरचे होते काय हे सुद्धा विचारणार आहे मी।